अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना, तसा चमचमीत व्हेज पराठा. हॉटेलमध्ये गेल्यानंतर व्हेज पराठ्याची ऑर्डर आपण आवर्जून देतो. पण हा व्हेज पराठा घरीच बनवायचा म्हटल्यावर तितकाच पसार आपल्याला वाटतो. पण आता अजिबातच असं होणार नाही. कारण आज मी तुमच्यासोबत मस्त व्हेज पराठ्याची रेसिपी सोपी करूनच तुमच्यासोबत मांडली आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत जरूर पहा. घरगुती जेवणामध्ये थोडासा कधीतरी ब्रेक देऊन हॉटेलची चव आपल्याला चाखावीशी वाटते. पण बाहेर गेल्यानंतर कुठल्या तेलामध्ये हे पदार्थ बनवले असतील, कसे बनवलेले असतील, म्हणून डोक्यामध्ये नाना प्रश्न येत असतात. म्हणूनच आज मस्त असा बेत आखूयात आणि व्हेज पराठा बनवायला घेऊयात. तर यासाठी पॅनमध्ये अगदी चमचाभर मी तेल घातलं. थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत. यामध्ये दालचिनीचे तुकडे घातलेत. अर्धा इंच दालचिनीचे असे बारीक तुकडे करून घेतलेत. एक काळी मोठी इलायची घेतली आणि याचबरोबर एक मोठं तमालपत्र ज्याचे तुकडे करून घेतलेत. यासोबतच आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घ्यायचेत आणि आता कांदा चांगला परतेपर्यंत, चांगला गुलाबी रंग येईपर्यंत चांगले हे आपल्याला परतून घ्यायचेत. तर हे बघा, चांगले असे डाग येईपर्यंत मस्त अशा गुलाबी रंगावरती कांदा मी परतून घेतलाय. आता यानंतर यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात. अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचेत आणि याच बरोबर 5 मी काजू घेतलेले आहेत. काजू सुद्धा वाटणामध्ये आपण भाजून घेणार आहोत. सोबतच अर्धी वाटी भरून सुक्या खोबऱ्याचा खीस घ्यायचा. अगदी 1 चमचाभर इथं मी तीळ घेतलेत. हवं असेल तर तुम्ही काजू भिजवून नंतर त्याची पेस्ट करून तसं करून घेतलं तरी सुद्धा चालेल. पण मला इतकी कटकट अजिबातच ठेवायची नाही. एकाच वाटणामध्ये आपलं सगळं व्हायला हवं यासाठी काजू सुद्धा थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचेत खोबऱ्यासोबत आणि हे सुद्धा एकाच वाटणामध्ये आपल्याला वाटून घ्यायचेत. म्हणजे जे काजूचं काम आहे ग्रेव्ही दाट करण्याचं, ते सुद्धा इथे होईल आणि आपला बराचसा वेळ सुद्धा वाचेल. तर हे बघा, इथे कांदा, खोबरं सगळं व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालते. गॅसची फ्लेम मी बंद केली आणि बंद करून हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचंय. हे सगळं साहित्य चांगलं थंड झालं की यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचंय. यामध्येच एक मोठ्या आकाराचा टोमॅटो सुद्धा असा मी चिरून घातलेला आहे. टोमॅटोची वेगळी प्युरी करायची अजिबातच गरज नाही. या वाटणामध्येच व्यवस्थित अशी प्युरी तयार होते. तर तुम्हाला तर माहितीच आहे की हॉटेलमधली जी ग्रेव्ही असते ती अतिशय बारीक वाटून घेतलेली असते. तर त्याच पद्धतीची आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. आता इथे ना मला असं वाटतंय की या वाटण तयार करण्यासाठी थोडंसं पाण्याची गरज आहे. तर साधारण 3 ते 4 चमचे मी इथं पाणी घातलं आणि आता याचं झाकण लावून पुन्हा एकदा मी बारीक वाटून घेतलं. तर इथे वाटण आपलं वाटून झालेलं आहे. रंग तर या वाटणाचा मस्त दिसतोय. आता याचं टेक्स्चर एकदा चेक करून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी पातळ स्मूथ असं आपल्याला हे वाटलं गेलं पाहिजे. जसं हॉटेलमध्ये ग्रेव्ही असते एकदम पातळ, अशी मस्त बारीक दळलेली असते. अगदी त्याच पद्धतीची ही सुद्धा बारीक वाटून झालेली आहे. आता हे वाटलेलं वाटण आपण साईडला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात. तर इथे मी चॉपर घेतलेला आहे. या चॉपरमध्येच आपण ना सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या कट करून घेणार आहे. पण सध्या माझ्याकडे फक्त कोबी आहे आणि गाजर आहे. कोबी आणि गाजर मी इथे या चॉपरमध्येच बारीक करून घेणार आहे. 150 ग्रॅम वगैरे हा कोबी असेल. हा कोबी मी 4 भागामध्ये कट करून घेतला आणि आता हा सुद्धा चांगला आपण चॉपरने कट करून घेऊ. कोबीमध्ये बऱ्याच पाण्याचा अंश असतो. त्यामुळे कोबी खिसल्यामुळे बरचसं पाणी यामधलं रिलीज होत असतं. यासाठी तुम्ही चॉप करून घ्यायचं आहे. अगदी अर्धा मिनिटामध्ये कोबी इथे चांगला बारीक असा चॉप करून झालेला आहे. जसा अगदी आपल्याला कोफ्त्यासाठी हवा आहे अगदी त्याच पद्धतीने. वाटण वाटून घेण्यासाठी, भाज्या चॉप करण्यासाठी इथे मी वापरलेला आहे ॲटमबर्गचा Zenova मिक्सर ग्राइंडर, जो एका युनिक कोर्स मोडसह येतो. ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स यामध्ये आहेत. 4 जार इन्क्लुडेड आहेत विथ चॉपिंग जार आणि याचं मस्त असं हँड्स फ्री ऑपरेशन सुद्धा आहे. BLDC मोटर सहित 550 वॉटचा हा मिक्सर ग्राइंडर आहे. जार डिटेक्शन टेक्नॉलॉजी यामध्ये आहे. म्हणजेच काय, तर जोपर्यंत तुम्ही याचा जार व्यवस्थित असा फिट यामध्ये करत नाही तोपर्यंत मिक्सर ग्राइंडर अजिबात चालू होत नाही. जार व्यवस्थित लागला की ऑटोमॅटिक हे डिटेक्ट करतं, मगच हा मिक्सर ग्राइंडर चालू होतो. म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने हा अतिशय उत्तम आहे. याचबरोबर इझी फॉल्ट इंडिकेशन आहे, LED स्पीड इंडिकेशन आहे. तुम्हाला जर हा ॲटमबर्गचा Zenova मिक्सर ग्राइंडर घ्यायचा असेल ना, तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की जाऊन चेक करा. तर इथे तुम्ही पाहू शकता की गाजर सुद्धा अतिशय व्यवस्थित असं आपलं चॉप करून झालेलं आहे. आता यामध्येच आपल्याला 2 मीडियम साईजचे बटाटे असे उकडून खिसून घालायचे आहेत. आवडत असेल तर इतर भाज्या सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. आता यामध्येच मुठभर कोथिंबीर चांगली बारीक चिरून मी घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये घातलेल्या आहेत. 1 चमचा बरं आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालायची
आणि अगदी 1 चमचाभर कसुरी मेथी मी इथं घातलेली आहे आणि मस्त टेस्ट येते, त्यामुळे आवर्जून घाला. चवीपुरतं मीठ घातलं, लाल मिरची पावडर घालायची आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे आणि याचबरोबर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिऱ्याची पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आणि आता बाइंडिंगसाठी 2 मोठे चमचे भरून मी इथं बेसन घेतलंय. याचसोबत 2 मोठे चमचे भरून मी इथे घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर. याचा अंदाज तुमचं जे बॅटर आहे ते कितपत पातळ आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. सध्याला इथे मी 2-2 चमचे घातलेत, पण जर गरज पडली तर आपण आणखीन सुद्धा यामध्ये वाढवू शकतो. आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं साहित्य चांगलं मिसळून घेतलंय, पण ना मला हे थोडंसं ओलसर वाटतंय. यासाठी आणखीन 2-2 चमचे मी यामध्ये बेसन आणि कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. भाजीच्या अंदाजानुसार सुद्धा बेसन आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण ठरलं जातं. तुम्ही इतर भाज्या यामध्ये घातल्या तर थोडंसं कमी लागू शकतो किंवा थोडंसं जास्त सुद्धा लागू शकतं. यामध्ये आपण कोबी घातलेला आहे. कोबी त्याचं पाणी बरंचसं रिलीज करत असतं. यामुळे सुद्धा इथे बेसनाचं प्रमाण थोडंसं मला वाढवावं लागलं किंवा जर कोबी तुम्ही थोडासा कमी वापरला, याऐवजी तुम्ही फ्लॉवर वापरला इथे, तरी सुद्धा हे प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. यामुळे बेसनाचा आणि कॉर्नफ्लॉवरचा अंदाज आपल्या अंदाजाप्रमाणे ठेवायचा. फक्त भाज्यांच्या तुलनेमध्ये हे अगदी भज्याप्रमाणे आपल्याला करायचं नाही. भाज्यांची क्वांटिटी आपल्याला थोडीशी जास्त ठेवायची आहे. बेसन आणि कॉर्नफ्लॉवरची क्वांटिटी फक्त बाइंडिंगसाठी आपल्याला इथे वापरायची आहे. आता इथे पीठ मी व्यवस्थित कालवून घेतलंय. आता याचे आपल्याला सिलेंडर आकाराचे कोफ्ते करायचे आहेत, जसे आपला गुलाबजामुन असतो. हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलं आणि जेवढा गुलाबजाम असतो ना, तेवढ्याच आकाराचं आपल्याला इथे मिश्रण घ्यायचंय आणि गुलाबजामच्या आकाराचे जे उभे गुलाबजाम असतात त्या पद्धतीने इथे आपल्याला शेप द्यायचा आहे. आता जर तुम्हाला गोल याचे कोफ्ते करायचे असतील तर त्याप्रमाणे सुद्धा करू शकता. गोल अगदी सहज वळला जातो. इथे काही कोफ्ते मी तयार करून घेते आधीच किंवा मग ऐन वेळेस तुम्ही तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि जसं आपण एक-एक भजी तेलामध्ये सोडतो त्याच पद्धतीने एक-एक कोफ्ता तुम्ही सहज असा पटकन तयार करून तेलामध्ये सुद्धा सोडवू शकता. इथे 7-8 कोफ्ते मी तयार करून घेतलेले आहेत. आता इकडे तेल सुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवले. तर असं थोडंसं पसरट पॅन असेल तरी सुद्धा चालेल. म्हणजे कमीत कमी तेलाचा वापर करून आपल्याला हे कोफ्ते तळता येतील. मध्यम आचेवरती तेल गरम करून ठेवलं. गॅसची फ्लेम सुद्धा मी मीडियमच ठेवली आहे. आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे कोफ्ते एक-एक करून तेलामध्ये सोडायचे आहेत आणि चांगले हे तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये कोफ्ते घातल्यानंतर लगेचच याला झाऱ्या लावायचा नाही. अशा पद्धतीने आधी तेल यावरती घालायचं. अलगद अर्धा मिनिटानंतर हे कोफ्ते तेलामधून किंवा या कढईमधून वेगळे करून घ्यायचे आणि असे मस्त दोन्ही बाजूने पलटी करून आपल्याला तळून घ्यायचे. तर कोफ्ते लहान आहेत त्यासाठी मी इथे झाऱ्या न वापरता चमचाच वापरला. म्हणजे अगदी सहज असं यावरती मला तेल घालता येईल. वरच्या साईडने सुद्धा कोफ्ते अगदी व्यवस्थित सेट होतील. पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित तळता येतील. तर साधारण मिनिटभरानंतर हे कोफ्ते मी पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घेत आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता कोफ्ते तळण्यासाठी साधारण एक 2-3 मिनिटामध्ये एक बॅच आपली तळली जाते. इथे मस्त असा रंग आलेला आहे आणि कोफ्ते अगदी परफेक्ट असे आपले तळून झालेत. आता एक-एक करून तेलामधून हे कोफ्ते आपण काढून घेऊयात. याच पद्धतीने सगळे कोफ्ते इथे मी तळून घेतलेले आहेत. आता झटपट अशी ग्रेव्ही आपण तयार करून घेऊ. तर यासाठी कढईमध्ये 2 पळी मी तेल घातलंय. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं. सोबतच चमचाभर बारीक चिरून घेतलेला आपल्याला लसूण यामध्ये घालायचा आहे. लसणाचा फ्लेवर खरंच खूप छान येतो. 7-8 कढीपत्त्याची पानं मी यामध्ये घातली आणि आता तयार केलेलं हे वाटण या फोडणीमध्ये आपल्याला घालायचंय. घातलेलं हे वाटण फोडणीसोबत साधारण मिनिटभरासाठी आपण परतून घेऊ. हलकसं तेल सुटेपर्यंत वाटण इथे मी परतून घेतलेलं आहे. आता जे पावडर मसाले आहेत ते आपण यामध्ये घालूयात. तर सगळ्यात आधी पाव चमचा हळद मी यामध्ये घातली. 2 चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे किंवा कुठलाही घरगुती साठवणीचा जो मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. रंगासाठी 1.5 चमचा भरून इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिऱ्याची पावडर, सोबतच इथे अगदी एक अर्धा चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे. हे सगळं साहित्य या वाटणासोबत चांगलं आपल्याला परतून घ्यायचं. अर्ध्या मिनिटांसाठी मसाले चांगले परतून घेतले आणि आता यामध्ये अगदी एक अर्धी वाटी भरून मी पाणी घातलं. चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आणि यानंतर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाले की एक 5 मिनिटांसाठी ही ग्रेव्ही अशीच मी झाकून लो फ्लेमवरती ठेवली होती. तुम्ही इथे बघू शकता मस्त तेलाचा तवंग आलेला आहे. अगदी सुरेख, अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते ना त्याच पद्धतीची ही ग्रेव्ही तयार झाली आहे. ग्रेव्हीचा थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. जर ही तुम्हाला खूप दाट वाटत असेल ना
तर यामध्ये गरम पाणी घालायचं. किती तुम्हाला पातळ हवी आहे, घट्ट हवी आहे यानुसार तुम्ही अंदाज ठेवू शकता. तर साधारण इथे मी अर्धा ग्लास यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित सगळं साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. पाण्याचा व्यवस्थित अंदाज घेऊयात. घातलेलं पाणी व्यवस्थित मिक्स करून झालं, की यावरती फक्त लो फ्लेम करायची आणि अर्धा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं. आणि आता अर्धा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता, चमचमीत अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. जशी अगदी हॉटेलमध्ये आपल्याला सर्व्ह होते, अगदी त्याच पद्धतीची. चला तर ग्रेव्ही तयार आहे, कोफ्ते सुद्धा आपले तयार झाले. सर्व्ह करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे ग्रेव्ही प्लेटमध्ये ठेवायची. ग्रेव्ही घातल्यानंतर यावरती आपल्याला हवे तितके कोफ्ते ठेवायचे आणि यानंतर यावरती पुन्हा आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे. ग्रेव्ही तुम्ही आधीच बनवू शकता, कोफ्ते सुद्धा तुम्ही आधीच बनवू शकता आणि जेव्हा तुम्हाला सर्व्ह करायचं आहे यावेळेस या पद्धतीने गरम करून पुन्हा एकदा सर्व्ह करू शकता. तर मस्त चमचमीत असा व्हेज पराठा इथे तयार झालेला आहे. एखाद्या वेळेस नक्की ट्राय करून पहा. वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम सर्व्ह करताना थोडीशी फेटून घेतलेली यावरती साय घालायची. म्हणजे चवीला तर अप्रतिम लागेलच, पण दिसताना सुद्धा हे सुरेख दिसतील. आशा करते की आजची ही हॉटेल स्टाईल रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि सोपी सुद्धा वाटली असेल. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र परिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया मस्त अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.